हाँ श्यामी बोल। आओ मी स्टँड वर आले, मला घ्यायला याल का? का तुला काही घर माहित नाही का? आओ पण ग परीक्षा करून घरी ये, मी नाही येणार, मला काम आहेत. काय माणूस आहे बाई, एवढ्या दिवसानं गावानं आले तरी पण ह्याचं असलंच आहे. काय ड्युटी म्हणजे यांची सोबतच झाली माझी. मला जावं लागल. सुद्या बायकोला आणायला पण तुझ्याकडे ये नाही? अरे जा ना, 5 मिनिटात जाशील ना गाडीवर. पप्पा आपण दोघं ना गाडीवर जाऊ आणि मम्मीला घेऊन येऊ, तेवढं माझं फिरणं पूर्ण होईल. तुला लय फिर वाटते का रे? हा अरे बस नाश्ता कर, गप शाळेत जायचं. ते काय बालिश आहे का आता? हा लहान आहे का ती? मला काम आहेत, ड्युटीवर जायचंय मला. मला मोठा ड्युटी करणार. घरातल्या एका कामाला हात लावत नाही, दमडा देत नाही घरामध्ये. काय उपयोग आहे रे तुझ्या नोकरीचा? जेव्हा बघावं तेव्हा आम्हाला पकडण्यासाठी, नाही तर आमची चौकशी करण्यासाठी त्या जामकर संकट येतो घरामध्ये. अरे आई बापासाठी नाही, भावासाठी नाही, बायकोसाठी तरी येळ काढ की. हीच जर करत बसलो ना तर ड्युटी सोडून घरी बसायची येईल, आणि घरी बसलो तर तुम्ही काय मला घरी बसू देणार नाही. हा ती येईल येथून. दादा दादा खाली उतर. दादा अरे इथं कुठे दादा? अरे ऐक ना दादा, मी काय केलं दादा? दादा असं का करतो दादा? अरे मी काय केलं दादा, सांग ना मला. अरे माझ्या मनात अरेविषयी काहीच नाही खरंच दादा. मी फक्त चांगला मित्र तिचा दादा. दादा दादा मी जे काय करतोय ना तिच्या भल्यासाठी करतोय दादा. ऐक ना माझं, खरंच मला बहिणीसारखे दादा. परत जर आर्याच्या आसपास दिसलास ना, हे सगळं वाजवत तुझ्या डोक्यात रिकामा करीन मी. दादा दादा ऐक ना दादा. दादा 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 अरे ऐक ना, तो गोपाळ तिला फसवतो दादा. दादा ऐक ना दादा. मम्मी पाहिजे मला, मम्मीला पाहिजे मला, मम्मीला आणायला चालला. रेतेक उगाच हट करू नये. कुठं हरवलं बिरवलं तर काय करशील? हा नाही मी जाणार. आधीच तू एकुलता एक आहे, आणि तुझ्या आई बापाला दुसऱ्यासाठी मी कष्ट घ्यायचे नाहीत. अहो काही काय बोलताय? मला स्टँडवर जायचं, मला स्टँडवर जायचं. आय रीते, अरे गप की बाबा, तुझी आई तिथनं स्टँड वरून निघाली पण असल. अहो द्या की जरा त्याला श्यामलला फोन लावून. हा त्याशिवाय गप नाही बसायचा. आप्पाचा फोन. हा बोला आप्पा. हे बघ तुझ्या पोराने ना भोकाड पसरले, म्हणतो की तुला स्टँडवर घ्यायला येतो म्हणून. जरा समजाव त्याला बरं. हा द्या. गे रे. ए मम्मी तू काय बी काळजी करू नको. पप्पा नाही आले म्हणून काय झालं? मी नक्की येणार तुला घ्यायला. आता मी काय लहान नाही राहिलो. हा ठीक आहे, माझं गुणाचं बाळ ग. तू काय कर माहिती का ऋतिक, दारातच थांब, मी रिक्षा पकडली आहे, 5-10 मिनिटातच पोहोचते बघ. तू ना माझं स्वागत कर आणि माझ्या हाताला धरून मला घरात ने. काय मग असं दे, मला फिरायचं होतं म्हणून मी बोलत होतं. जाऊ दे, तू येतो ना तुझं. हा घ्या. काय बाई, सगळे सारखेच आहेत. हे येते मम्मी रिक्षाने. मग आम्ही इब्रू भाषेत सांगत होतो का? जा दोघ जण शाळेची तयारी करा. नाही मी नाही जाणार शाळेत मम्मी आल्याशिवाय. अरे काय हट करतो? आय मम्मी पण नाही जात. भाऊजी तुम्ही? वहिनी अहो मी काय नाही केलं, मी त्याला वाचवायला आलतो, त्याने स्वतःहून उडी मारली. अहो आत्महत्या करायला आलता, त्याचं काहीतरी तुपाचं नुकसान झालंय. नाही भाऊजी, तुम्हीच मारलं.
अहो मी नाही केलं वहिनी, मी कशाला करीन? अहो थांबा, ओ वहिनी थांबा. वहिनी थांबा, थांबा वहिनी, पळू नका, थांबा. मी काय म्हणतोय ऐकून घ्या. मी काय त्या पोराला मारलेलं नाही. ते पोरगा आत्महत्या करायला वर गेलो होतं, मला खाल्लं जाताना दिसलं. मी म्हणलं बाबा हे काय करतोय. त्यानंतर मला कळलं ते काहीतरी त्यांचा तुपाचा बिझनेस आहे, डिप्रेशन मध्ये काहीतरी गेलंय, काहीतरी तुपाचं झालंय. म्हणून मी त्याला समजायला वर गेलो, त्याने काय ऐकलंच नाही. मी त्याला पकडायला गेलो, त्याने वरनं उडी मारली, नेमकं तुमच्या समोरून पडले. मी काय त्याला ढकललं नाही. मी असं कशाला काय करेन? तुम्हाला माहिती आहे ना वहिनी, अहो मी किती हळव्या मनाचा माणूस आहे. गावातले सगळे मला देव माणूस म्हणते. मी कशाला असं काय करेन? वहिनी तुम्हाला पटते ना मी काय म्हणतो?